नमस्कार भावना, स्वागत आहे आपल्या लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये. हे बघू शकता, मी आज आमच्या रामलिंग बायाच्या कारखान्यावर आलो. आर 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 मी निघालो जरा सासूरवाडी जाऊन येऊ म्हटलं. तो सासूरवाडी मग आता जाता जाता जरा बघून जावं म्हटलं कसं चालू आहे काम, काय नाही. हो बघितलो का कशाची इटा बिटा जाबून असं नादखुळा झाले बघ. नादखुळा इस्मालवाडी खडी मिशनच्या बाजूला कारखाना आहे आपलं, रामलिंग बायाचा आहे. काम चालू आहे इकडं पाठीमागं, इटा बनवायचं काम चालू आहे. स्टॉकमध्ये तर भरपूर आहेत पण अजून काम चालू आहे. आपण बरं लोक काम कसं डेंजर चालू आहे. मसाला लावणं चालू आहे तिकडं. कसं व्यवस्थित आवाज येणं गेले मी बोललेलं, त्याच्यामुळे जरा लांब आलेलं. बरं स्टॉक भरपूर आहे बरं का. इस्मालवाडी खडी मिशनच्या बाजूला कारखाना आहे. इकडं पाठीमागं आंब्याचं बाग पण आहे, मोठं म्हणजे आहे जरा बऱ्यापैकी. आंब्याचा सीझन संपले. हो हा खजानी जवळ आला होता. एक जमाना होता या खजानीमध्ये आम्ही काम करायचो. बाबा बघितलो का खजान कसला आहे. इकडं भरपूर आहेत. पलीकडल्या साईडला 2-3 खजाने आहेत अजून. पाणी काय जास्त नाही, पाऊस पडला का दाबून मग भरून जाईल बघा बहुतेक. तिकडं पलीकडल्या साईडला खजाना आहे अजून, तिकडं काम चालू आहे. JCB ना गेला आता माणसं फोडायचं खजानीमध्ये. आता डायरेक्ट JCB लावून आहे. मी निघालो सासूरवाडीला. सासूरवाडी कुठे माझी झरी चाकूरच्या पलीकड. जाता जाता जरा कारखान्याला भेट देऊ म्हणलं. आपल्या रामलिंग बायाचा कारखाना आहे, जाऊन जरा बघून घ्यावं. आपलं एखादी ब्लॉग बनवून जाते आहे की नाही. एक ब्लॉग बनवा म्हटलं या ठिकाणी. आंब्याचा बाग पण आहे बाजूला. आता आंब्याचा सीझन संपल्यानंतर आंबे खाऊनच गेला असतो मी. 1-2-3 आंबे घेऊन गेला असतो. मला वाटतं गोड आंबा असेल बहुतेक. आता बाग आहे म्हणल्यावर आंबा गोडाच राहणार. बरोबर आहे का. लावलेले झाडे सगळे लावलेले झाडं म्हणजे ना आता गोड आंबाच असणार कुठला तर. आता मला नावं माहीत नाहीत. आता आलो का पुढच्या बरं सीझनला मग बघतो कसा आंबा. बरं बघ लोक स्टॉक कसा आहे. नादखुळा आहे. आता मी जाणार. आता उशीर होलाले मला. सकाळी मला लवकर जायचं होतं, 10-10:30च्या आत जायचं होतं, पण इथंच मला 11 वाजले. आता मी तर आणला इटा फरशी म्हणालो बरं का. ह्याचं नेमकं नाव काय मला पण माहीत नाही. आता काय म्हणतात तुम्ही सांगा मला कमेंटमधून. आता पण आहे कारखाना जबरदस्त. काम चालू आहे तिकडं, कामाला सुट्टी नाही. स्टॉक भरपूर आहे. तुम्ही कधी वलांडी धनेगावच्या मध्ये इकडं आपलं साकोळा जाताना मध्ये रस्त्यात आहे. कुठं इस्मालवाडी माहिती आहे का. इस्मालवाडीपाशी खडी केंद्र आहे, खडी मिशन. त्याच्या एकदम बाजूलाच आहे कारखाना. अगं इकडं ऑफिस आहे. सध्या कोण आले नाही साहेब लोक, काय काम असल्यावर येतं. इकडं रूम आहे तिकडं पलीकड. इकडं पण आहे. इकडं आहे पत्र्याचं शेड त्यांना झोपायला. पाठीमागं रोड आहे. रोडच्या एकदम बाजूलाच आहे कारखाना. इटाचा एवढं स्टॉक आहे म्हणाला. भरपूर स्टॉक आहे बरं का. हो का. असले आपले सिमेंटाची इटा पण आहेत. तुम्हाला दाखवतो एकाच मिनिट. सिमेंटाची विटा बघितलो का. हे सिमेंटाची विटा पण आहेत. म्हणाल ते डिझाईन 2-3 प्रकारचे डिझाईन आहेत. पांढरे, पिवळे, लाल. हो का. पाठीमागं आहे. ह्या अशा प्रकारचे डिझाईनचे विटा आहेत. हो काय. म्हणजे रोड वगैरे बनवायला जे फरशी आपण वापर करतो त्या फरशाचा इथं कारखाना आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं नंतर बिंदास इथे या. इस्मालवाडीपाशी आपलं खडी केंद्राच्या बाजूलाच आहे. इथं येऊन एकदा बोललो का मग तुम्हाला म्हणाल त्या ट्रक भरून भेटून जाईल. तुमच्या गावात काही रोड वगैरे बनवायचं असलं तर होऊन जाते इथं कार्यक्रम, काय विषय नाही. ठीक आहे.
चालतो आता मी. मला उशीर होणार आहे. मला 10 10:30च्या आत बोलवले होते, पण उशीर झाला. मला जरा टाईमपास करत बसलो होतो. मी कॅरम खेळत त्यानं बसलो होतो, त्याच्यामुळे जरा उशीर झालं. कुठल्याही कामाला उशीर होऊ नये, लवकर गेलेलं बरं. आता गेल्यावर मग उशीर झालंच मला. शेवटी उशीर झालं की मग झालं, मग फिसकालं म्हणायचं समजायचं. सकाळचा टाईम जर आपल्या वशमध्ये नसलं मग गेलं म्हणून समजायचं. मी उठलो होतो 3:30 वाजता सकाळी. म्हणलं 4:30-5 वाजेकडून झोपावं. मी एकदा ते झोपलो तो डायरेक्ट 8 वाजता 8:30 वाजता उठलो. झोप एवढं बेकार चीज आहे ना, खरं सांगतो तुम्हाला. एकदा जर उठलो तुम्ही परत झोपायचा प्रयत्न करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेवढं लवकर उठचाल तेवढं चांगलं तुमचं पुढच्या कामाला सुरुवात होत जाणार. अंगात आळूस राहणार नाही. आता माझ्या अंगात भरपूर आळूस आलेला आहे, कारण की मी उशिरा उठलो. ज्या दिवशी लवकर उठलो त्या दिवशी पटापट लवकर कामं होऊन जातात. तर ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करत राहा, गरिबाला सपोर्ट करत जावा. बाय.